भारताची मूळ ओळख कृषीप्रधान देश अशीच आहे. शेती व्यवसायाचे फार प्राचीन संदर्भ भारतात आढळतात. आजच्या घडीला देखील भारतातील एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 49% लोकसंख्या ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायात गुंतलेली आहे. त्यामुळे आपल्या देशात शेती हाच प्राथमिक व्यवसाय आहे. त्याच शेतकऱ्यांना आता नव्या वर्षात म्हणजेच 2025 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाची भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खिशावरील भार देखील हलका होणार आहे. मोदींनी आपल्या प्रधानमंत्री पदाच्या दोन्ही कार्यकाळात आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर वेळोवेळी शेती विकासावर भर दिला आहे. अशातच नवीन वर्षात देखील मोदींनी अशी घोषणा केली आहे की ज्यामुळे शेती विकासाला चालना मिळेल. नेमकं काय झालंय हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. नमस्कार, वृत्त मराठीमध्ये आपलं स्वागत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत शेतकऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत प्रधानमंत्री मोदींनी प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना चालू वर्षात कायम ठेवण्यास मान्यता दिली आहे, ज्यासाठी एकूण जवळपास 70,000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांना 50 किलो DAP ची पिशवी 1350 रुपयांनाच मिळत राहणार असल्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी सरकारने 3850 कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतीचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अगोदर जुलै 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 एप्रिल 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीकरता DAP साठी 2650 कोटी रुपयांचं विशेष पॅकेज मंजूर केलं होतं. अशातच आता या नव्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून पीक उत्पादनासाठी लागणारी खतं माफक दरात उपलब्ध होणार आहेत. तसंच त्यांच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय बैठकीत घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीसाठी DAP ची पिशवी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना फक्त 1350 रुपये प्रति बॅग 50 किलो DAP खत मिळत राहील. पुढे अश्विनी वैष्णव असंही म्हणाले की 2025 ची पहिली मंत्रिमंडळ बैठक पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना समर्पित केली आहे. या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित सर्वसमावेशक चर्चा झाल्या आहेत, ज्यामध्ये विविध पैलूंचा समावेश करण्यात आला असून बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. या बैठकीत घेतलेल्या सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक निर्णय म्हणजे प्रधानमंत्री पीक विमाचा विस्तार करणं, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे बदल घडणार आहेत. या योजनेमुळे आता शेतकऱ्यांच्या खिशावरील भार कमी होऊन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारने घेतलेला हा निर्णय कृषी क्षेत्राकरिता अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत जलद मूल्यांकन, जलद क्लेम सेटलमेंट, नाविन्य आणि तंत्रज्ञान यासाठी 800 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. याची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि नाव नोंदणी सुलभ करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही अश्विनी वैष्णव म्हणाले आहेत. 2014 पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हे सुनिश्चित केलं आहे की शेतकऱ्यांना बाजारातील चढ उतारांचा फटका सहन करावा लागणार नाही. तसंच 2014 ते 2024 पर्यंत खत अनुदान 11.9 लाख कोटी रुपये होतं, जे 2024 ते 14 या काळात देण्यात आलेल्या अनुदानापेक्षा दुप्पट आहे. प्रधानमंत्री मोदींनी यासंबंधी इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आम्हाला आमच्या सर्व शेतकरी बहिणी आणि बांधवांचा अभिमान आहे, जे आमच्या देशाचं पोट भरण्यासाठी कठोर परिश्रम करतात. 2025 ची पहिली मंत्रिमंडळ बैठक आपल्या शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी समर्पित आहे. या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचा मला आनंद आहे, अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी शेअर केली आहे. एकंदरीतच मोदींनी केलेल्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे, मात्र यामुळे देशातील शेती व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी.